नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, अजून एका मेगा भरतीची सरळ सेवेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। त्याचं पूर्ण वेळापत्रक आलेलं आहे मित्रांनो। टोटल मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 745 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। ती म्हणजे मित्रांनो नांदेड जिल्ह्यामधील पोलीस पाटील पदभरतीसाठीची। तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या जिल्ह्याची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की मित्रांनो शेअर केली जाईल। तर खूप महत्त्वाची माहिती सांगतोय मित्रांनो, तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व जाता जाता या व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कारण की तुमच्यासाठी रोज अपडेट घेऊन येत असतो। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये डिटेलमध्ये सर्व सिलेक्शन प्रोसेस, एक्झाम कशी असते मित्रांनो, काय पात्रता असते, सर्व माहिती पाहणार आहेत। आणि मित्रांनो, तुम्हाला घरी बसल्या याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। पहा, ऑनलाईन ॲप्लिकेशनचं पोर्टल देखील मित्रांनो तयार झालेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता 8 जानेवारी 2024 पर्यंतच तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत। तर पहा, सर्वात अगोदर मित्रांनो ही नांदेड जिल्ह्याची या ठिकाणी पोलीस पाटील पदभरतीची सरळ सेवेची जाहिरात आहे मित्रांनो। याच्यामध्ये तुमचं प्रवेशपत्रच या ठिकाणी कधी येणार आहे, तुमची परीक्षा कधी होणार आहे त्याची सविस्तर वेळापत्रक ऑलरेडी आलेलं आहे। लेखी परीक्षा तुमची मित्रांनो 14 जानेवारी 2024 ला लगेच होणार आहे आणि त्याच्यावरती मित्रांनो उत्तरपत्रिका वगैरे 14 जानेवारीलाच लगेच मित्रांनो तुम्हाला भेटणार आहेत। 15 तारखेला लगेच तुमची मुलाखतीची यादी देखील प्रसिद्ध केली जाणार आहे। तर याच्यामध्ये सर्वात अगोदर पहा, तुम्हाला फीज किती असेल। खुल्या प्रवर्गाला 800 रुपये फीज असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी मित्रांनो 700 रुपये फीज ठेवलेली आहे। ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला फीज भरायची आणि ऑनलाईनच ॲप्लिकेशन करायचे। 745 जागा आहेत मित्रांनो, खूप साऱ्या जागा आहेत। पूर्ण ऑल ओव्हर नांदेड जिल्ह्यामधील प्रत्येक गावामध्ये मित्रांनो हे पद भरलं जात आहे, पोलीस पाटील हे पद। आता मित्रांनो, पोलीस पाटील या पदासाठी काय पात्रता असते पहा। अर्जदार हा 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। तर तुम्ही 10वी केलेलं आहे मित्रांनो, तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। तुमचं वय मित्रांनो किती पाहिजे, या ठिकाणी तुमचं 1 जानेवारी 2024 पर्यंत वय विचारात घेतलं जाईल, ज्याच्यामध्ये 25 पेक्षा कमी नसावं आणि 45 पेक्षा मित्रांनो जास्त नसावं। हे वय सर्व कॅटेगरीतील उमेदवारांना असणार आहे। याच्यामध्ये वयामध्ये स्थितील क्षमता नसते या पदासाठी। तर दुसरी महत्त्वाची पात्रता याच्यामध्ये आहे ती म्हणजे अर्जदार हा संबंधित गावाचा मित्रांनो स्थानिक कायमस्वरूपी रहिवासी असणं गरजेचं आहे। तहसीलदार किंवा तलाठी यांच्या रहिवासी बाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागतं आणि अर्जदाराने स्वतःचा आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर देखील अर्जामध्ये नमूद करणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरी पात्रता आहे शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्षम पाहिजेत, काही उंचीची वगैरे अट नाही, चारित्र्य निष्कलंक असणं आवश्यक आहे, ही एक अट दिलेली आहे। आणि तिसरी अट म्हणजे मित्रांनो, तुमचं जर लग्न झालेलं असेल तर 2 पेक्षा जास्त अपत्य नसावेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर ही झाली पात्रता मित्रांनो। याच्यानंतर तुमचं आता लेखी परीक्षा म्हणजे निवड प्रक्रिया कशी केली जाईल। पोलीस पाटील या पदासाठी तुमची 80 गुणाची लेखी परीक्षा घेतली जाते मित्रांनो, जी की ऑफलाईन असते, OMR बेस सीटवरती असते। त्याच्यामध्ये तुमची लेखी परीक्षेमध्ये मित्रांनो कमीत कमी तुम्हाला 36 गुण मिळवावे लागतात। तर तुम्ही तोंडी परीक्षा म्हणजे मुलाखतीसाठी 20 गुणाची जी मुलाखत आहे त्यासाठी पात्र होतात। तर 100 गुणांची मित्रांनो तुमची पूर्ण प्रोसेस असते। 100 गुणावरती तुमचं कट ऑफ लागतं। याच्यामध्ये कॅटेगरीनुसार जागा असतात। तुमच्या ज्या कॅटेगरीला ज्या गावात जागा आहे तिथंच तुम्हाला अर्ज भरायचा आहे तुमच्या कॅटेगरीनुसार। त्यानंतर पहा, याच्यामध्ये मित्रांनो तुमचा अभ्यासक्रम काय असेल। मग इयत्ता 10वीच्या बेसवरती मित्रांनो तुमचा अभ्यासक्रम असतो। तर अवघड जास्त अभ्यासक्रम नसतो, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती म्हणजे तुमच्या त्या जिल्ह्याबद्दलची माहिती असेल, त्यानंतर चालू घडामोडी इत्यादी विषयांचा याच्यामध्ये समावेश केलेला असतो। याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता निवड प्रक्रिया जी आहे ती लेखी परीक्षेवरती आणि या ठिकाणी मित्रांनो मुलाखतीवरती घेतली जाणार आहे। त्याचबरोबर अर्जदार कोणत्याही एकाच गावाचा स्थानिक किंवा कायमचा रहिवासी असू शकतो। सबब अर्जदाराने अशाच एकाच गावात अर्ज करायचा, एकापेक्षा अधिक गावातून अर्ज केलेले अर्ज बाद करण्यात येतील। तर एकच अर्ज तुम्हाला मित्रांनो कुठेतरी करावा लागणार आहे। त्यानंतर सर्वत्र 2024 जी पोलीस पाटील पदभरती आहे, सर्वत्र एकाच दिवशी मित्रांनो एकाच वेळी तुमची परीक्षेची आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये एकाच वेळेस घेतली जाणार आहे। त्याच्यानंतर अजून डिटेलमध्ये मित्रांनो सर्व माहिती पहा पुढे, ज्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यानुसार मित्रांनो या ठिकाणी माहिती दिलेली आहे। जसं की पहा, उपजिल्हाधिकारी दंडाधिकारी कार्यालय नांदेड अंतर्गत पोलीस पाटलांची पदाचे गावनी आहे आरक्षण। जसं की मित्रांनो नांदेडमधलं पहा, या ठिकाणी नांदेड तालुक्याचं सांगितलंय, गावाचं नाव दिलेले, तिथं सामाजिक आरक्षणाचा प्रवर्ग दिलेला आहे, तिथला कुठल्या कॅटेगरीला जागा आहे आणि इथं मित्रांनो या ठिकाणी त्याचं 1 नंबर आहे म्हणजे तिथं एकच जागा आहे मित्रांनो। प्रत्येक गावामध्ये एकच जागा असणार आहे। अशी मिळून मित्रांनो 745 टोटल या ठिकाणी पदं भरली जातात। प्रत्येक तालुका याच्यामध्ये आहे। तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म करायला या ठिकाणी घ्याल, जसं की तुम्हाला या ठिकाणी अर्ज करावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि टेलिग्राम चॅनललाही देतोय। या ठिकाणी मित्रांनो नांदेड.apply.gov.net ही जी वेबसाईट आहे इथं तुम्हाला यायचं आहे।
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. इथं पदासाठी अर्ज करताना तुम्हाला पोलीस पाटील हे पद निवडायचे. इथं तुमची पदासाठी आवश्यक किमान अर्हता एकदा दाखवेल तुम्हाला. 10वी उत्तीर्ण, संबंधित गावाचा रहिवासी, वय 25 ते 45 दरम्यान पाहिजे आणि ठीक आहे वरती क्लिक करायचे. त्यानंतर तालुका निवडायचा आहे. जसं की मित्रांनो पहा, ही सर्व तालुका आहेत. ह्या सर्व तालुक्यांमध्ये मित्रांनो जागा निघालेली आहेत. नांदेड असेल, अर्धापूर असेल, भोकर असेल, मुदखेड असेल, त्यानंतर कंधार असेल, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव, त्यानंतर धर्माबाद, उमरी ह्या तालुक्यांमध्ये मित्रांनो जागा आहेत. जसं की तुम्ही मुखेडला या ठिकाणी सिलेक्ट केलं मित्रांनो, तर तुमच्यासमोर त्या गावाची यादी येईल. पहा, त्या कुठल्या गावामधून तुम्ही आहात, त्या गावामधून असाल तुम्ही तरच तुम्हाला फॉर्म जो आहे तो भरता येणार आहे. तिथलं रहिवासी दाखला तुम्हाला द्यायचा आहे. तर या ठिकाणाहून तुम्हाला जे गाव पाहिजे ते गाव सिलेक्ट करायचं आहे. आणि मित्रांनो इथं जर तुम्ही आता समजा येवती गाव सिलेक्ट केलं तर तिथं ओबीसीची जागा आहे. समजा पांडुर्णी सिलेक्ट केलं तर तिथं मित्रांनो SC कॅटेगरीसाठीच जागा आहे. तेच कॅटेगरीला मित्रांनो तिथे अप्लाय करता येतं. इथं कॅटेगरी तुम्हाला चेंज करता येत नाही. या ठिकाणी अशा पद्धतीने ही फॉर्म तुम्हाला भरावे लागतात. त्यानंतर तुमची सर्व पर्सनल माहिती या ठिकाणी भरायची, एज्युकेशन भरायचं आहे. आणि या ठिकाणी खाली उमेदवार पांडुर्णी मुखेड गावाचा रहिवासी आहे का, तर तुम्हाला इथं होय करावं लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी मित्रांनो या ठिकाणी सर्व माहिती आहे तुम्हाला वाचून व्यवस्थित भरायची. याच्यामध्ये मित्रांनो फक्त तुम्हाला फोटो आणि तुमची सिग्नेचर अपलोड करायचे, बाकी डॉक्युमेंट अपलोड करायची या ठिकाणी गरज नाही. कंटिन्यूवरती क्लिक करून पुढची प्रोसेस पूर्ण करायची आहे. याच्यामध्ये पहा, इथून तुम्हाला पोचपावती मिळवा, भरतीचं वेळापत्रक, परीक्षा शुल्क, परीक्षा वेळापत्रक सर्व माहिती इतर देखील दिलेली आहेत. तर ही पूर्ण भरती जी आहे त्याची जाहिरात मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या पोलीस पाटील पदभरतीसाठी सामान्य ज्ञान या विषयाचं तुम्हाला पुस्तक हवं असेल किंवा इतर जिल्हा न्यायालय पदभरती असेल, त्याचबरोबर ZP पदभरती असेल, पुरवठा निरीक्षक असेल, महानगरपालिका भरती असेल, त्याचबरोबर मित्रांनो कारागृह विभागाची लिपिकची पदभरती असेल, या सर्वांसाठी तुम्हाला सामान्य ज्ञान हा विषय कॉमन असतो. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार GS पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो वन लायनर स्वरूपामध्ये TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान विषयाचं द्वितीय आवृत्तीचं पुस्तक त्यांचं प्रसिद्ध केलेलं आहे. TCS IBPSने 2022-23 मध्ये घेतलेल्या सर्व परीक्षेमधील जे उपघटक असतात सामान्य ज्ञान विषयाचे, राज्यघटना असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, पर्यावरण असेल, विज्ञान असेल, GK असेल, याचं घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला मित्रांनो विषयांचं करून दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये 21 प्रकारच्या झालेल्या जवळपास मित्रांनो 400+ प्रश्नपत्रिका ज्या TCS IBPSने घेतलेल्या आहेत त्याचाही याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर मित्रांनो GS या विषयासाठी तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी हे सामान्य ज्ञान विषयाचं पुस्तक तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता. आत्ताच्या सरळ सेवेच्या पदभरतींसाठी